Hello everyone, welcome to Rajeshwari Academy. I am Mrs. Premal. आज आपण महाराष्ट्र बोर्डचा क्लास 8 मॅथ सेक्शन जो सेकंड स्टार्ट होता सेकंड सेमेस्टर पार्ट 2 त्यातला चॅप्टर स्टार्ट करतोय. पहिला 10th नंबरचा चॅप्टर आहे हा डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. ओके, पाहूयात. सुरुवातीला त्यांनी काय दिलेलं आहे, इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याच्यानी सुरुवात करूयात. काय दिलेलं आहे इथे एक्झाम्पल 2a + 3a. सो हे काय होईल ज्यावेळेस आपण ऍड करतोय 2a + 3a, what we will have total 5a. ठीक आहे. आता इथे आहे सबट्रॅक्शन 7b - 4b. आपण कसं करतो ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, त्याचा जो कोइफिशियंट आहे तो सबट्रॅक्ट करायचा किंवा ऍड करायचा आपल्याला, आणि हा जो व्हेरिएबल आहे हा ऍज इट इज ठेवायचा आहे. 7 - 4 = 3 आणि b ऍज इट इज. ओके, हे आहे ऍडिशन आणि सबट्रॅक्शनच्या केस मध्ये की व्हेरिएबल तसाच्या तसा राहणार आहे. आता इथे आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं, इथे ही कोइफिशियंट आपण मल्टिप्लाय करणार आहोत. 3 ह्याचा कोइफिशियंट काही नाहीये सध्या, म्हणजे हा आहे 1. ओके, सो 3 1s are 3, बट इथे काय आहे p × p². p × p². इंडायसेसचे लॉज आपण स्टडी केलेले आहे त्याच्या आधी. ज्यावेळेस बेस सेम असतो, पॉवर वेगवेगळ्या असतात, ह्याची पॉवर सध्या 1 आहे, त्यावेळेस ह्या पॉवरची काय होते ऍडिशन, म्हणजे ही काय होणार आहे 3. सो इट इज p⁻3. ओके, आता इथे पाहूयात. 5m² × 3m². 5 3s are 15. m² × m². m² × m². सॉरी, m² × m² आहे. सो 2 + 2 = 4. सो m⁻4 येणार आहे तिथे. ठीक आहे. आता इथे पहा काय दिलेलं आहे, एक ब्रॅकेट आहे ज्यामध्ये दोन टर्म्सची ऍडिशन आहे आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला 3/x ने. सो व्हॉट इज द क्वेश्चन, 2x + 5y × 3/x. आपण हे इथे आता साइडला सॉल्व्ह करावं लागेल. व्हॉट वी हॅव 2x + 5y ना, जस्ट लेट मी कन्फर्म वन्स. 2x + 5y 3/x. ओके, 2x + 5y × 3/x असं आहे. जर असं आपल्याला एक एक्सप्रेशन मिळालं सॉल्व्ह करायला, तर ह्या केसमध्ये आपण काय करतो, ही जी टर्म आहे ज्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचंय त्याने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचंय आणि नंतर सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचंय. सो हे काय होणार आहे 3/x × 2x प्लस, इथे प्लस आहे सो प्लस, मायनस असता तर मायनस घेतला असता. ओके, 3x × काय, ही जी सेकंड टर्म आहे ती. ओके, सो वी हॅव नाउ हिअर x आणि x हा कॅन्सल होईल, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे सध्या हे. तर 3 2s are 6 राहिला, प्लस साइन ऍज इट इज. आता इथे काही कॅन्सल होण्यासारखं नाहीये, सो आपण डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करणार. 3 5s are 15, y असाच्या असा, आणि हा डिव्हिजन मध्ये खाली x आहे. सो दिस इज द आन्सर, 6 + 15y/x. किंवा तुम्ही जस्ट ह्या टर्म्स शिफ्ट करू शकता. पहिल्यांदा ही टर्म घेऊन नंतर +6 असंही राईट डाऊन करू शकता. दोनही बरोबर असणार आहे, इट डझंट मॅटर. ठीक आहे, हे आहे त्याचा आन्सर. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे, आता इथे जस्ट अ सेकंड, इथे काय दिलेलं आहे, इथे दोन टर्म्सची ऍडिशन आहे, आणि त्या ब्रॅकेट्सची काय करायची मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे दोन ब्रॅकेट्स पहिल्यांदा तुम्हाला मल्टिप्लाय करायचे आहेत, ते सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. 3x² + 5y. सो व्हॉट इट इज
3x स्क्वेअर प्लस 5y इंटू नेक्स्ट काय आहे 3x स्क्वेअर प्लस 4y इंटू 2x प्लस 3y 2x प्लस 3y. आता ह्या केस मध्ये आपण काय करतो, दोन ब्रॅकेट्सची मल्टिप्लिकेशन असल्यावर ह्याच्या फर्स्ट टर्मने तुम्हाला ह्या अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. ओके, आणि नंतर ह्या सेकंड टर्मने अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. लेट्स सी कसं करणार आहे. 3x स्क्वेअर ॲज इट इज त्याने मल्टिप्लाय करायचे अख्ख्या ब्रॅकेटला, ह्याने अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. 2x प्लस 3y ही टर्म अशीच्या अशी घ्यायची, काय आहे प्लस 5y ह्याने मल्टिप्लाय करायचे आता नेक्स्ट ब्रॅकेटला ना. तर जर इथे मायनस असता तर इथे आपण मायनस 5y घेतला असता. ओके, आता सध्या प्लस आहे तर तो प्लस 5y आहे. ही 2x प्लस 3y. आता मगाशी जसं केलं, आता ह्या टर्मने पहिल्या टर्मला मल्टिप्लाय, ह्या टर्मने सेकंड टर्मला मल्टिप्लाय. ओके, तर 3x ने ह्याला मल्टिप्लाय करायचे 3x स्क्वेअर ने, आणि 3x स्क्वेअर ने 3y ला मल्टिप्लाय करायचे. सो वी हॅव 3x स्क्वेअर इंटू 2x, इथे काय आहे प्लस ची साइन आहे, सो प्लस 3x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 3y. ठीक आहे, आता 5y ने पण 2x ला मल्टिप्लाय करायचं, नंतर 5y ने 3y ला मल्टिप्लाय करायचं सेकंड टर्मला. So what we have plus 5y into 2x plus, कारण हा प्लस प्लस आहे ना, प्लस इंटू प्लस इज प्लस, 5y इंटू 3y. ओके, ही स्टेप समजली आहे का आहे. आता नेक्स्ट काय करायचं बघा. 3 2 जार 6, x स्क्वेअर इंटू x इज x चा क्यूब, राइट. प्लस ची साइन as it is. 3 3 are 9 x square आणि हा y. ओके, प्लस 5 2 are 10 yx. मी आता सिरियली लिहिते त्याला अल्फाबेटिकली जसं आपण ABCD च्या सिक्वेन्सनी. सो मी xy लिहिला, yx लिहिला तर ही चुकीचं नाहीये, मी फक्त xy लिहिला. प्लस 5 3 are 15 y into y is y square. आता ह्यामध्ये ऍड करू शकतो का आपण, कोणत्या टर्म्स अजून क्लब होऊ शकतात का बघा. याचा व्हेरिएबल आहे x क्यूब, ह्याचा आहे x स्क्वेअर y, ह्याचा आहे x y आणि ह्याचा आहे y स्क्वेअर. सर्वांचे व्हेरिएबल वेगवेगळे आहे, सो ह्यांची ऍडिशन होणं पॉसिबल नाही, आणि हे आपलं फायनल आन्सर आहे. जर याच्यापैकी कुठे x स्क्वेअर y सपोज याच्याकडे आहे आणि याच्याकडे ही x स्क्वेअर y असा व्हेरिएबल असता तर हे दोन्ही ऍड झाले असते इथे. बट आता सर्वांचे व्हेरिएबल वेगवेगळे असल्यामुळे हे आन्सर इथेच थांबणार आहे. ओके, आता नेक्स्ट काय आहे. ओके, ठीक आहे, लेट्स सी. नेक्स्ट काय दिलेलं आहे, इंट्रोडक्शन टू अ पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियल म्हणजे काय. इफ इंडेक्स ऑफ ईच टर्म ऑफ एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज अ होल नंबर, देन द एक्सप्रेशन इज कॉल्ड अ पॉलिनॉमियल. बघा, पॉलिनॉमियल कशाला म्हणणार आहोत आपण, ज्यावेळेस एक तुम्हाला काहीतरी अल्जेब्रिक एक्सप्रेशन मिळाले आणि ते एका व्हेरिएबल मध्ये आहे, जसं की इथे x आहे, इथे x आहे. हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे यामध्ये एकच व्हेरिएबल आहे x. हे जे एक्झाम्पल घेतलं आहे ह्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे y. ज्यावेळेस असं असेल एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल आहे आणि त्याचा जो इंडेक्स आहे, इंडेक्स म्हणजे काय, पॉवर. इथे x ची पॉवर काय आहे 2. जर ही पॉवर होल नंबर असेल तर ह्याला काय म्हणणार आपण, पॉलिनॉमियल. ह्याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहे त्याच्या पॉवर कशा आहेत, 3 आहे, 2 आहे, राइट. सो हे काय आहे, एक पॉलिनॉमियल आहे. समजलं पॉलिनॉमियल म्हणजे काय. बर, आता नेक्स्ट त्यांनी काय सांगितलंय की हेन्स द ऑपरेशन्स ऑफ ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑन पॉलिनॉमियल आर सिमिलर that are performed on algebraic expression. सो आता ह्यांचे आपल्याला काय पाहिजेत, वेगवेगळे ऑपरेशन्स पाहिजे आहेत. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वगैरे हे सगळे आपल्याला सिमिलर करता येतात.
आता नेक्स्ट त्यांनी एक एक्झाम्पल इथे घेतले, मी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवते, सेकंड तुम्हाला ट्राय करायचं आहे. काय आहे एक्झाम्पल? जसं आता आपण सॉल्व्ह केलं ते सिमिलर वेने आहे, अगदी सिंपल आहे. 3x² - 2x इंटू 4x³ - 3x². आता केलं तसंच आहे. फर्स्ट टर्मने अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय, नंतर सेकंड टर्मने अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय. एक एक्झाम्पल सॉल्व्ह, ओके इथेच मी एक्सप्लेन करते. फर्स्ट टर्म आहे 3x², त्याने अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय आहे. नेक्स्ट ब्रॅकेट तसंच्या तसं -2x. सेकंड टर्म आपली काय आहे? -2x. ती तशीच्या तशी घेतलेली आहे खाली, बरोबर. आणि त्याने मल्टिप्लाय करायचं आपल्याला सेकंड ब्रॅकेटने, ते तसंच्या तसं आहे. आता ह्या केसमध्ये ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन ह्या टर्मने म्हणजे याला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर ह्याला मल्टिप्लाय करायचं. 2x ने ह्याला मल्टिप्लाय करायचं, नंतर सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं. हे असं सॉल्व्ह करणार आहोत आपण. बघा 3 4s are 12. x² into x³. 2 + 3 is 5. So it is x⁵. आता इथे आहे मायनस, म्हणून इथे मायनस घेतलेला नाहीये. इथे काही नाही, याचा अर्थ इथे कोणती साइन आहे? प्लसची. मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस मायनस मायनस, म्हणून ती साइन मायनसची आलेली आहे. 3 3s are 9. x² into x². 2 + 2 किती होणार? 4. So it is x⁴. आता इथे मायनस आहे म्हणून इथे मायनस आलेला नाहीये, हा मायनस आहे आणि 4 ला प्लसची साइन आहे. सो मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस प्लस मायनस. 2 4s are 8. x into x³. हा 1x आणि हा 3. सो इट इज x⁴. आता मायनस मायनस प्लस, म्हणून इथे प्लसचं साइन आले बघा. मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस प्लस. 2 3s are 6. x into x² is x⁵. x⁵. ओके. आता नेक्स्ट स्टेपला काय आहे? इथे x⁵ आहे, x⁴, x⁴, x⁵. दोन टर्म्स आपल्याला अशा मिळाल्या आहेत ज्याच्याकडे x⁴ आहे. सो आपण त्यांना ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. ही जी टर्म आहे ही ऍज इट इज राहणार आहे 12x⁵. ओके. आता ह्या दोघांना ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचंय. मायनस मायनस प्लस. 9 + 8 is 17. आणि ऍडिशन करताना म्हटलं पॉवर वगैरे त्याचा फरक पडत नाही. x⁴, x⁴ हे असंच्या असं राहणार आहे. इथे याची ऍडिशन करायची नाही, हे लक्षात ठेवा. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना ही टर्म अशीच्या अशी इथे येणार आहे. ओके, ही चूक होता कामा नये. मायनस मायनस प्लस. साइन इज ऑलवेज ऑफ ग्रेटर नंबर. सो ग्रेटर कोण आहे? 9. सो त्याला साइन मायनसची आहे म्हणून इथे मायनस आला. प्लस 6x³. हे असंच असं. आता सर्वांच्या पॉवर वेगवेगळ्या आहेत, सो आन्सर इथं एंड होणार आहे. जे सेकंड एक्झाम्पल आहे सिमिलरच आहे. तुम्हाला एक टर्म देऊ दे, 2 देऊ दे, 3 देऊ दे, काही फरक पडत नाही. ह्या केस मध्ये आपण कसं करत असतो? फर्स्ट टर्मने अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, नंतर सेकंड टर्मने अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. अगदी सिंपल आहे. इथे जनरली मिस्टेक मुलांच्या काय होतात? साइन मध्ये किंवा जसं पॉवर मध्ये. आता सांगितलं मुलं काय करतात, कधी कधी ऍडिशन करताना पण त्यांचे पॉवर वाढवून देतात किंवा मल्टिप्लिकेशन करताना ते व्यवस्थित ऍडिशन होत नाही, ती टर्म तशीच्या तशी लिहिणं. ह्या फक्त सिली मिस्टेक्स इथे होतात. जर तुम्ही केअरफुली केलं तर हा चॅप्टर आहे आउट ऑफ मार्क्स मिळण्यासारखा आहे. अगदी सिंपल आणि इझी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट काय आहे बघूयात. डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल. आता एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री म्हणजे काय ते पाहायचंय. बघा, द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इन द पॉलिनॉमियल काय आहे? एक तुम्हाला पॉलिनॉमियल दिलाय, सपोज 3x² + 4x. ह्याच्यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे? तर तो आहे x. त्याची हायेस्ट पॉवर काय आहे सध्या? ह्याची 2 आहे, ह्याची पॉवर किती आहे? 1 आहे. सो हायेस्ट पॉवर काय आहे याची? 2. ओके. आता नेक्स्ट हे एक पॉलिनॉमियल दिलाय, ह्याच्यात हायर पॉवर काय दिसते तुम्हाला व्हेरिएबलची? इथे x³ x⁵, x⁵, x².
सो हायेस्ट पॉवर का आहे, हायेस्ट पॉवर इज का आहे 5, राईट, हायेस्ट पॉवर इज 5. तर जी कोणती हायेस्ट पॉवर असती व्हेरिएबलची त्याला काय म्हणतात, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ओके, सी द ग्रेटेस्ट इंडेक्स, इंडेक्स म्हणजे तेच पॉवर, द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द गिवन पॉलिनॉमियल इज कॉल्ड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. कोणतेही पॉलिनॉमियल घ्या, त्याच्यामध्ये नॉट नेसेसरी सिक्वेन्शियली जो आलाय पहिला आहे तर ती डिग्री लिहून टाकायची असं नाही. जी कोणती हायेस्ट त्याची पॉवर असेल ती त्या पॉलिनॉमियलची डिग्री. ओके, आहे सिंपल. ओके, नेक्स्ट काय आहे, ओके तेच त्यांनी सांगितलंय. नेक्स्ट आता पाहायची आहे आपल्याला डिव्हिजन. आता आपण एक्झाम्पल्स कोणते पाहिले होते, ऍडिशनचे, सबट्रॅक्शनचे आणि मल्टिप्लिकेशनचे. आता नेक्स्ट पॉइंट कोणता कव्हर करायचा आहे तर तो आहे डिव्हिजन. ओके, मोनोमियल बाय अ मोनोमियल. ह्या केस मध्ये फक्त डिवाइड करायचे आपल्याला मोनोमियलला, ते पण एका मोनोमियलनी. मोनोमियल म्हणजे काय, ज्याच्याकडे एकच टर्म आहे. ओके, मोनोचा अर्थ होतो 1, सिंगल. सो बघा, डिवाइड 15p⁻³ एकच टर्म आहे, त्याला डिवाइड करायचंय 3p ने. अगदी सिंपल आहे, बघूयात. बघा कसं करायचंय, इथे दाखवलं आहे. ओके, मी इथे राईट करते, पेन सिलेक्ट केलेला आहे. 3p ने डिवाइड करायचंय तुम्हाला 15p³ ला. बरोबर, आता जसं आपण नेहमी डिव्हिजन करतो ना रेग्युलर, तशीच डोक्यात ठेवा. सध्या सिंपल जाईल. इथे 3 आहे, इथे काय आहे 15 आहे. 3 5 are 15 आहे, सिंपल. आता इथे आपल्याकडे p आहे आणि इथे p चा क्यूब आहे. सो किती p राहिले, 2p. p इंटू p चा स्क्वेअर, बरोबर, ते होईल p⁻³ ह्याची करायची सबट्रॅक्शन. हे दोन्ही कॅन्सल होतील, खाली रिमाइंडर राहिला 0. आहे ना सिंपल. ओके, आता नेक्स्ट डिवाइड अँड राईट द टर्म्स इन द बॉक्सेस. अगदी सिंपल आहे बघा डिव्हिजन. फक्त इथे साइनची काळजी घ्यायची आहे तुम्हाला. बघा, -36x⁴ ला डिवाइड करायचे -9x ने. लिहिलेला आहे सम, 9 आहे 36 आहे. 9 4s are, लेट मी सिलेक्ट द पेन. ओके, पेन आहे सिलेक्टेड. 9 4s are 36. बट आपल्याला फक्त 36 हवा होता का, नाही, -36 हवा. इथे फक्त 9 आहे का, नाही, इथे -9 आहे. सो साइनची काळजी घ्यायची आहे. हे लिहिलं 9 4s are 36, बट आपण मल्टिप्लाय करतो मायनस ने. मायनस प्लस मायनस, सो इथे आला मायनस. इथे x आहे, इथे x⁴ आहे. किती x ची गरज आहे, 3. x⁴ इथे राईट डाऊन करा. इथे येईल x⁴. आता हे करायचं आहे आपल्याला, मायनस करतो आपण, बरोबर. ज्या वेळेस मायनस करतो इथे बघा, मायनस मायनस हे प्लस कन्वर्ट होणार आहे. किंवा सिंपल लक्षात ठेवा, ज्या वेळेस मायनस करायचंय ना, इथे जी कोणती टर्म असेल तिची साइन आपण चेंज करत असतो. मायनस असेल तर ती प्लस होत असते. ओके, ही झाली प्लस. सो मायनस प्लस मायनस, मग ह्या टर्म मधून हा मायनस झाला तर इथे रिमाइंडर राहिला 0. अजून एक एक्झाम्पल पाहूयात. -m ने डिवाइड करायचंय 5m² ला. सो इथे काही नाही, याचा अर्थ इथे काय आहे 1. सो 1 कितीचा 5, 1 5s are 5. ओके, m इथे m² आहे. किती m ची गरज आहे, 1. m इंटू m इज m². काय करायचंय, मायनस प्लस मायनस मायनस कॅन्सल होणार, काय राहणार आहे इथे 0. 2y³ - 20y⁵. आता 2 आणि इथे आहे -20. ओके, दिसतंय ना क्लिअर. ओके, 2 1s are 2, किंवा तुम्ही डायरेक्टली 2 10s are 20 राईट करू शकता इथे, किंवा 1 by 1 स्टेप केली तरीही चालेल. आता इथे फक्त एकच बॉक्स दिला त्यामुळे डायरेक्टली लिहितोय. 2 10s are 20. 5
क्यूब आणि इथे 5 सॉरी y क्यूब आणि इथे y रेस टू 5. किती y ची गरज आहे 2y ची. सो y स्क्वेअर इथे आला y रेस टू 5. पण आपल्याला -20 हवा होता ना. सो 2 × 10 फक्त 20 आलाय. आपल्याला -20 हवाय. सो ह्याला कशाची साइन द्यावी लागेल मायनसची. प्लस मायनस मायनस इथे येणार मायनस. ओके. सो आता हे मायनस करायचंय. ज्यावेळेस मायनस करायची इथली साइन मी काय म्हटलं मगाशी ती चेंज करावी लागेल. हा होईल प्लस. सो मायनस प्लस मायनस. आता ही साइन कन्सिडर नसते करायची. हा मायनस आणि हा प्लस. मायनस प्लस मायनस करतोय. दोन्ही टर्म सिमिलर आहे. सो इथे रिमाइंडर आला 0. आहे सिंपल. मनामध्ये फक्त बडबड करायचंय. प्लस मायनस 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 प्लस करायचंय. साइन लागते ग्रेटर नंबरची. हे सर्व रूल्स मी क्लास 7 चा इंटिजरचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये अगदी डिटेल सांगितलेला आहे. रूल्स ऍडिशन करताना काय होतं, मल्टिप्लिकेशन करताना काय होतं, त्याच्या साइन कोणत्या लागतात. जर तुम्हाला थोडंही कन्फ्युजन असेल ह्यामध्ये तर तो चॅप्टर एकदा चॅनलवर आहे. तो राजेश्वरी अकॅडमी ह्या चॅनलवर तो एकदा फक्त पहा. पूर्ण तुमचं जे काही कन्फ्युजन असेल ते दूर होईल त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर. ओके. आता बघा नेक्स्ट पॉइंट काय आहे. टू डिवाइड पॉलिनोमियल बाय मोनोमियल. पहिलं काय होता मोनोमियल ने मोनोमियलला म्हणजे एका टर्मने एकाच टर्मला डिवाइड करायचं होतं. आता इथे तुम्हाला एक पॉलिनोमियल दिलेला आहे आणि त्याला डिवाइड करायचं एका मोनोमियलने. ओके. हे सुद्धा सिंपल आहे. बघा कसं आहे. 2x ने डिवाइड करायचे 6x³ प्लस 8x² ला. ओके. इथे साइडला मी दाखवते. 2x ने डिवाइड करायचंय 6x³ प्लस 8x². मी तुम्हाला ब्लॅकबोर्ड वर दाखवलं असतं बट इकडून तिकडे क्वेश्चन कॉपी पेस्ट करायचा किंवा लिहायला जड जाईल त्याच्यामुळे. बघा सिंपल आहे अगदी. स्क्रीन मोठी करायची गरज आहे का नाही ना. क्लिअर दिसते. ओके. अगदी सिंपल. मगाशी सारखंच. इथे 2 आहे इथे 6 आहे. 2 3 जार 6. इथे x आहे इथे x³ आहे. किती x ची गरज आहे 2. सो इथे येणार x². x × x² इज x चा क्यूब. ह्याची काय करायची सबट्रॅक्शन. हे प्लस मायनस कॅन्सल होतील. सेम आहेत त्यामुळे 0 येईल. पुढची जी काही टर्म आहे ती तशीच्या तशी खाली घेतली आहे. जसं आपण रेग्युलर डिव्हिजनच्या वेळेस करतो तसंच आता ही टर्म काय करायची खाली घ्यायची. आता काय करायचंय 2 आहे इथे 8 आहे. 2 किती जा 2 4 जार. पण आता इथे साइन काय द्यायची मध्ये प्लस द्यायचंय मायनस द्यायचंय. आपल्याकडे काय आहे प्लस आहे. ओके. आपल्याला काय हवाय प्लस 8 हवाय. सो इट विल बी प्लस. किंवा एखादं मायनसचं एक्झाम्पल आलं पुढे तर ते पण मी सांगते. ठीक आहे. 2 4 जार 8. x आहे इथे x² आहे. एका x ची गरज आहे. x × x इज x². सो इथे आला 8x². हा करायचा आहे मायनस. प्लस मायनस मायनस. सो हे कॅन्सल होणार. इथे राहणार 0. सो हे आपलं आन्सर आहे. काय आहे याचा आन्सर 3x² प्लस 4x. हे तुमचं आन्सर आहे. आणि रिमाइंडर काय आहे रिमाइंडर इज 0. आहे सिंपल. फक्त एकदा स्लोली एक 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 स्टेप ऑब्झर्व करायची आहे आणि लक्षात येईल तुमच्या. डिफिकल्ट काहीच नाही ह्या चॅप्टर मध्ये. ओके. मुलांना खूप सारे हे x² x³ हे ते पाहून थोडंसं कन्फ्युजन होतं, हेवी वाटतं. तसं अजिबात नाहीये. जर तुम्ही एक 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 स्टेप वाईज जसं आता मी एक्सप्लेन करते आणि त्यांनी पण देताना फार सुंदर पद्धतीने दिलंय. पहिलं मोनोमियलला डिवाइड करतोय मग 2 टर्म घेतल्या आहेत मग आता हळूच 3 टर्म येतील. होय की नाही. अगदी सिम्प्लिसिटीने स्टेप बाय स्टेप हा चॅप्टर तुम्हाला दिलेला आहे. कुठेच तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये किंवा जड वाटू नये म्हणून. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. सी कशाने डिवाइड करायचंय 5y² ने. आता ह्या पॉलिनोमियलला डिवाइड करायचंय. बघा काय आहे इथेच लिहू का. इथे जागा पुरेल का. 5y² दिसते स्क्रीन मध्ये ना. ओके. 5y² ने डिवाइड करायचंय 15y⁴ प्लस 10y³ मायनस 3y². आता हे ऍडजस्ट करा पाहून घ्या. ठीक आहे. बघा
आता कसं करायचंय, मगाशी सारखंच अगदी सिंपल आहे. ओके, 5 आहे इथे 15, 5 3 आर 15. ओके, इथे 2y आहेत, y स्क्वेअर ना, 2y आहेत, इथे 4y आहेत, म्हणजे y रेस टू 4 आहे. किती y ची गरज आहे, 2y ची, म्हणजे y स्क्वेअर इंटू y स्क्वेअर इज y रेस टू 4. ह्याची करायची सबट्रॅक्शन. सो हे झालं कॅन्सल, इथे आला 0. आता नेक्स्ट टर्म खाली घ्यायची. घेताना फक्त एक टर्म घ्यायची नाही बाळांनो, जे काही उरलं असतील 2 टर्म 3 टर्म 4 टर्म त्या सर्व खाली तशाच्या तशा लिहून घ्यायच्या. ठीक आहे. आता इथे आहे 5, इथे आहे 10, प्लस 10 हवाय आपल्याला. सो इथे येणार प्लस ची साइन. 5 2 आर 10. इथे y स्क्वेअर आहे, इथे y क्यूब आहे, एका y ची गरज आहे. सो इथे येणार y 10y क्यूब. ओके, आता काय करायचे आहे, याची करायची आहे सबट्रॅक्शन. दोन्ही सेम टर्म आहेत, कॅन्सल होतील. आता काय करायचंय, पुढची टर्म खाली घ्यायची आहे. इथे आहे 5y स्क्वेअर, इथे आहे, माझं लिहिताना काही चुकलंय का, नाही ना, 5y स्क्वेअर इथे 3y स्क्वेअर राहिला. ओके, 5y स्क्वेअर आणि इथे राहिलाय 3y स्क्वेअर. y स्क्वेअर आहेत, पण इथे 5 आहे आणि इथे 3 आहे. आता 5 च्या टेबल मध्ये तर 3 येत नाही. सो काय करायचं आपण बघा, 5 ने मल्टिप्लाय करायचे कशाला तरी, आणि तुम्हाला आन्सर काय आणायचं आहे, तर ते आपल्याला हवं आहे -3 हवे. बरोबर, इथे y स्क्वेअर आहे, इथे ही y स्क्वेअर आहे. सो याची काही अडचण नाही. 5 ने कशाला मल्टिप्लाय करायचं आपल्याला हवं, तर हवं -3. सो -3 हवाय म्हणून इथे -3 आणून ठेवते. ओके, आणि आता हा 5 नकोय आपल्याला. बरोबर, न्यूमरेटर मध्ये 5 नको आपल्याला, फक्त -3 हवाय. सो ह्याला डिवाइड करूयात 5 ने. बघा, 5 1 जार 5, 5 1 जार 5, काय राहिला, -3 राहिला का. तसं म्हणजे आपल्याला कशाने आता मल्टिप्लाय करायचं, इथे -3/5 ने. राईट, -3/5 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळतो, -3. सो इथे लिहूयात -3. इथे y स्क्वेअर आहे, इथे y स्क्वेअर आहे. सो इथे y नी कशाने मल्टिप्लाय करण्याची गरज नाही, हा y स्क्वेअर असाच्या असा आला. y स्क्वेअर 1 जा y स्क्वेअर. आता करायचं आहे आपल्याला मायनस करायचं असेल, इथे मायनसची साइन असेल तर ती चेंज होते, प्लस होणार. बरोबर, हे सर्व मनातल्या मनात बोलत चालायचंय बरं का बाळांनो. आता साइन चेंज करायची काय करायची, जसं मी एक्सप्लेन करते हे मनातल्या मनात तुम्हाला बोलत चालायचंय, तर तुमचं करेक्ट होईल. मायनस प्लस मायनस सेम टर्म आहेत, कॅन्सल होणार, रिमाइंडर राहणार 0. ओके, आला 0. सो आन्सर काय आहे आपलं, हे वालं 3y स्क्वेअर प्लस 2y मायनस 3/5. ओके, रिमाइंडर आला 0. आहे सिंपल. नेक्स्ट काय दिले, आता नेक्स्ट एक्झाम्पल दिले, हे तुम्ही ट्राय करायचे. ओके, जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारा, ते एक्झाम्पल मी एक्सप्लेन करून पुन्हा सांगेल तुम्हाला, काही अडचण नाही. सिमिलर आहेत. इथे आता 1 2 3 4 टर्म्स घेतल्या आहेत, x स्क्वेअर ने डिवाइड करायचं. अगदी सिमिलर त्याच स्टेप्स येणार आहेत, सिंपल आहे एकदम. ओके, आता इथे बघा, एक सांगते, इथे आता x स्क्वेअर ने डिवाइड करतोय आपण. हायेस्ट पॉवर काय आहे, डिग्री काय आहे, x रेस टू 4 आहे. सो आपण इझिली डिवाइड करू शकतो. बरोबर, इथे x स्क्वेअर आहे, कुठला तरी x स्क्वेअर ने डिवाइड केला, x रेस टू 4 मिळेल. हे आपण एक स्टेप बाय स्टेप केलं. आता ज्या वेळेस ह्या स्टेपला पहा, इथे आलाय 0, पेन आहे का माझा, एक मिनिट, इथे 0 आला. आणि आता जे काही पुढे राहील आपण काय म्हणतो, हे ऍज इट इज खाली घ्यायचंय. इथे काय आला 2x - 6. तर हे लक्षात घ्या, याच्या पुढे हे सम सॉल्व्ह होणार नाही. तर का, रिझन लक्षात ठेवा, ज्या वेळेस इथली जी पॉवर आहे ही काय आहे, x स्क्वेअर, त्याच्यापेक्षा जर कमी पॉवर व्हेरिएबलला आली, इथे काय एकच x आहे की नाही, ह्या पॉवर पेक्षा जर कमी वाला व्हेरिएबल इथे आला तर इथे हे स्टॉप होतं. तर त्याच्या पुढे आपण डिवाइड करू शकणार नाही. रिमाइंडर मग काय असणार आहे तुमचा, हा अख्खा 2x - 6. एक तर रिमाइंडर 0 येईल, किंवा
ह्या स्टेपला कधी थांबायचे कसं लक्षात येईल, ह्याच्यापेक्षा जर पॉवर ह्याची व्हेरिएबलची कमी असेल तर ह्या स्टेपला स्टॉप करायचे, तो रिमाइंडर असणार आहे, पुढे डिवाइड करत बसायचं नाही. ह्या केसमध्ये इथे पॉवर काय होती, वाय स्क्वेअर होता, हा 2 पॉवर होती, आणि इथे येताना सुद्धा काय झालं होतं, वाय स्क्वेअर आला होता. इथे कोइफिशियंट 5 होता, इथे 3 होता. मग इथे सोडून दिलं का आपण, नाही का, कारण वाय स्क्वेअर आहे, डिवाइड होऊ शकतो. हा जो कोइफिशियंट आहे हा लहान मोठा आहे, तो आपण ऍडजस्ट करायचा होता. ठीक आहे, म्हणून याला मल्टिप्लाय केलं होतं -3/5 ने, आणि ते कसं केलं ते मी सांगितलं होतं. ओके, जर ही पॉवर इथे जर समजा फक्त -3y असा सॉरी फक्त 3y आला असता तर आपण पुढे हे केलं नसतं. ओके, इथे स्क्वेअर आहे आणि इथे फक्त y आहे, तर त्या केसमध्ये हा रिमाइंडर राहिला असता -3y, मग आपण सॉल्व्ह नसतं केलं. ओके, ह्या छोट्या छोट्या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्यात. ऑब्झर्वेशन आपलं छान असलं पाहिजे. बघा इथे एक्सप्लेन केलंच आहे त्यांनी. While dividing a polynomial, the operation of the division ends when either the remainder is 0. डिव्हिजन कधी थांबते, ज्यावेळेस रिमाइंडर 0 आला की डिव्हिजन थांबते, किंवा कधी थांबते, ज्यावेळेस डिग्री ऑफ द रिमाइंडर इज लेस दॅन द डिग्री ऑफ द डिवायझर ऑफ द पॉलिनॉमियल. तेच मी आता एक्सप्लेन केलं. डिवायझरची जी डिग्री आहे त्याच्यापेक्षा जर खालच्या रिमाइंडरची डिग्री कमी असेल ना तर डिव्हिजन स्टॉप करून द्यायची. ठीक आहे, आता इथे प्रॅक्टिस सेट दिलाय, सिंपल आहे, सॉल्व्ह करू शकता. जसे वर एक्सप्लेन केले एक्झाम्पल्स अगदी तसेच आहे, सिंपल आहे. कोणते एक्झाम्पल नाही आलं तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. ठीक आहे, कमेंट करा. नेक्स्ट काय आहे, टू डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय अ बायनॉमियल. आतापर्यंत आपण मोनोमियलनी डिवाइड केलेलं आहे एका पॉलिनॉमियलनी. आता काय करायचंय, एका बायनॉमियलनी डिवाइड करायचंय. तर आता हे कसं करायचं, हेही अगदी अगदी सिंपल आहे. थांबा जस्ट थोडंसं वर घेते. ओके, बघा कसं करायचं आहे. इथे स्पेस आहे, x प्लस 2 डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 असं आहे डिव्हिजन. जसं आतापर्यंत करत आलेलो आहोत आपण, अगदी सेम तसंच आहे. ओके, अगदी सेम तसंच आहे. व्हॉट वी हॅव, x प्लस 2, पहिली टर्म पाहायची x, आणि इथे काय आहे x स्क्वेअर. कशाची गरज आहे आपल्याला, एका x ची गरज आहे. ठीक आहे, सो सी x इंटू x इज x चा स्क्वेअर, मध्ये इथे प्लस ची साइन आहे, सो प्लस 2 इंटू x इज 2x. ठीक आहे, ह्यांची करायची आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना आता ह्या दोन टर्म असल्यामुळे, हा बायनॉमियल असल्यामुळे आपल्याला ह्याचे साइन चेंज करायचे. ह्याची साइन काय आहे, ह्याची पण प्लस आहे, याची साइन होणार मायनस. याची प्लस आहे, याची साइन काय होणार मायनस. आता बघा प्लस मायनस मायनस म्हणजे हे दोन्ही टर्म सारखे आहेत, कॅन्सल होणार. इथे आला 0 प्लस मायनस. आता ही नाही साइन कन्सिडर करायची, साइन चेंज झाली आहे ना. प्लस मायनस मायनस करायचं आहे. 4 minus 2 is 2x. 4x minus 2x is 2x. Sign is always of greater number. So इथे येणार plus 2x. आता पुढे जी टर्म आहे ती खाली घ्यायची आहे. पुढे काय उरलेलं आहे आपल्याकडे, प्लस 4. अजूनही काही टर्म्स असल्या असतात सर्व तशाच्या तशा खाली लिहिल्या असत्या. ओके, आता इथे x आहे, इथे 2x आहे. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, शिवाय प्लस आहे, सो इथे द्यायचा प्लस. ओके, आता x and 2x आहे, तर कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावे लागेल. सो इथे येणार 2x. x into 2 is 2x. प्लस प्लस साइन पाहायच्या आहेत, प्लस 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 2 2 जार 4. हे करायचं आहे मायनस. मायनस करताना ह्याच्या साइन चेंज होणार, याची साइन प्लस येते, ह्याची होणार मायनस. इथे पण प्लस आहे तर ही होणार मायनस. बघा आता हा काय आहे, प्लस प्लस मायनस मायनस, सो हे कॅन्सल होणार, इथे राहणार 0. हा पण प्लस मायनस मायनस म्हणजे हा पण कॅन्सल होणार आणि हा काय राहणार 0.
सो रिमाइंडर इज 0 आणि तुमचा आन्सर आहे x + 2. आहे का सिंपल? ठीक आहे. ओके, आता हे एक एक्झाम्पल मी एक्सप्लेन करते, सांगते का, त्याचं रिझन असं आहे बघा. x⁴ + 24y - 10y², ह्याला डिवाइड करायचंय y + 4 ने. ओके, तर आता इथे बघा, इथे आपल्याला थोडी रिअरेंजमेंट करणं गरजेचं आहे. हायेस्ट पॉवर का आहे, डिग्री का आहे ह्या पॉलिनॉमियलची, तर ती आहे 4. ओके, आता 4 नंतर स्क्वेअर जो आहे तो त्यांनी शेवटी दिलेला आहे, तर आपल्याला ह्याला आधी घ्यावं लागेल, y ला इकडे टाकावं लागेल. ओके, टर्म्स म्हणजे रिअरेंजमेंट करावी लागणार आहे. शिवाय नोटीस करा, ह्याच्याकडे y⁴ आहे, y² आहे, y³ इज मिसिंग, नाहीये. तर डिव्हिजन करताना आपल्याला हा घ्यावा लागणार आहे. बघा इथे दाखवलंय त्यांनी, बघा रिअरेंजमेंट कशी झाली आहे. y⁴ आहे प्लस y³ ची टर्म मिसिंग होती, आपल्याला लिहावी लागणार आहे डिव्हिजन करताना. y³ घेतला, पण किती y³ आहेत आपल्याकडे, 0 आहेत. y³ ऍक्च्युअली आहेत का नाही, सो इथे काय लिहायचं आहे, 0 y³. y² ची जी टर्म होती ती घेतली आहे -10y², अलॉंग विथ साइन घ्यायची आहे. ओके, -10y² आणि +24y, जो इथं होता त्याला फक्त एंडला शिफ्ट केलेला आहे. बरोबर, y⁴, y⁵, y⁴, y⁴ ह्या सिक्वेन्सनी करायचंय. ज्यावेळेस जर टर्म्स रिअरेंजमेंट करण्याची गरज आहे तेव्हा ती करणं गरजेचं आहे. एखादी टर्म मिसिंग आहे तर तिथे ती तुम्हाला टाकणं गरजेची आहे, तरच तुम्हाला व्यवस्थित ती डिव्हिजन करता येणार आहे. ह्याला डिवाइड करायचंय y + 4 ने. हे मी इथे एक्सप्लेन करते बघा. y आहे, लेट मी टेक द पेन, y आहे, इथे y⁴ आहे. किती y ची गरज आहे, 3, सो y³. ओके, y × y⁴ इज y⁴. इथे आहे प्लस, सो इथे येणार प्लस. 4 × y³ इज 4y³. बघा इथे y³ आला की नाही, हा जर लिहिला नसता तर आला असता का, करता आपल्याला डिव्हिजन नसती आली. आता ह्यांची करायची आहे मायनस, मायनस करताना ह्यांच्या साइन चेंज होतात, हे नेहमी लक्षात ठेवायचंय. इथे आहे प्लस, सो ह्याचा झाला मायनस, ह्या प्लस होता तर ह्याचा झाला मायनस. बघा प्लस मायनस मायनस, सो ही टर्म कॅन्सल झाली. इथे आला 0, प्लस मायनस मायनस, 4 - 0 इज 4. साइन इज ऑलवेज ऑफ ग्रेटर नंबर, सो इथे आला मायनस. y³ तसाच्या तसा. आता पुढच्या ज्या टर्म आहे तशाच्या तशा त्यांना खाली घ्यायचं आहे फर्दर डिव्हिजन साठी. सो हे असंच्या असं लिहिले बघा, -10y² + 24y, तसंच्या तसं खाली घेतलं. आता इथे आहे y, इथे आहे y³. किती y ची गरज आहे, 2y, पण कोणत्या साइन सोबत, मायनस, सो इथं आला मायनस. ओके, बघा y² ची गरज आहे, y². आता अजून काय हवं होतं आपल्याला, 4 हवा होता, सो इथे येणार y × 4 घेतला 4 आणि y × y² इज y³, 4y³. नंतर आपल्याकडे आहे +4, प्लस मायनस मायनस, 4 4 = 16 आणि हा y² असाच्या असा. जोपर्यंत पेन्सिल घेऊन तुम्ही सॉल्व्ह करायला बसत नाही तुम्हाला हे डिफिकल्ट वाटणार आहे. ठीक आहे, आता ही टर्म आली, काय आली, मी आता थोडे इरेज करते, सॉरी दिसतीये म्हणून. बघा आता आपल्याला मिळाली ही टर्म, इथे करायची मायनस, सो ह्यांच्या साइन चेंज होणार. इथे मायनस होता तर त्याचा प्लस झाला, मायनस होता तर त्याचा प्लस झालेला आहे. मायनस प्लस मायनस, सेम टर्म असल्यामुळे कॅन्सल, 0 आला. मायनस प्लस मायनस करायचंय, 16 - 10, मोठ्यातून छोटा नंबर मायनस होणार ना. 16 - 10 इज 6, y² तसाच्या तसा. साइन इज ऑलवेज ऑफ ग्रेटर नंबर, कोण आहे ग्रेटर याच्यात, 16. 16 ला कोणती साइन आहे, प्लस, सो इथे घेतला आहे प्लस. आता नेक्स्ट टर्म आपल्याला खाली घ्यायची आहे.
इथे आहे वाय स्क्वेअर, आपल्याकडे इथे आहे वाय, सो डिव्हिजन पॉसिबल आहे स्टील. वाय आहे इथे वाय स्क्वेअर, किती वायची गरज आहे, एका वायची गरज आहे लिहिला. अजून कशाची गरज आहे, 6 ची, सो 6y घेतलाय. ओके बघा 6y इंटू वाय आहे ना, हा 6y इंटू वाय, 6 आणि y चा स्क्वेअर ते तसं आहे 6y स्क्वेअर. इथे प्लस, इथे ही प्लस प्लस साइन, 4 6 जार 24 आणि हा y असाच्या असा. आता इथे करायचंय मायनस, साइन चेंज होतील, प्लस होता तर मायनस झाला, प्लस होता तर मायनस झाला, प्लस मायनस मायनस कॅन्सल झालं, 0 प्लस मायनस मायनस दोन्ही टर्म सारख्या आहेत, सो रिमाइंडर इज 0. हे आहे आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, हे आहे आपलं फायनल आन्सर. समजलं, स्टेप वाइज करत चला, थोडंसं कॉन्शियसली लक्षपूर्वक करा, सायन्स मनातल्या मनात बोलत चला, तर हे अगदी सिंपल आहे. इथे रिअरेंजमेंटची गरज आहे असं वाटतं का, येस. x⁴ आहे, इथे x³ आहे, ह्या टर्मला इथे आणा, x² ला नंतर शिफ्ट करा, 5x ला पण आधी आणा, 9 ला शेवटी न्या आणि आपली नेहमी सारखी डिव्हिजन करा. अगदी अगदी सिंपल आहे. आता इथे बघा, इथे काय आहे, x², इथे आला 10x, पॉवर कमी आहे, इथे 2 आहे पॉवर, इथे 1 आहे, सो ह्या स्टेपला स्टॉप करून द्या, याच्या पुढे डिव्हिजन होणार नाही. हे सुद्धा समजलं पाहिजे आपल्याला, नाही तर एक्झामच्या वेळेस अरे पुढे काय करू कन्फ्युज माइंड राहताल. ठीक आहे, आता प्रॅक्टिस सेट आहे, हा तुम्ही सॉल्व्ह करायचा. काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. अगदी सिंपल लेसन आहे. येस, दॅट्स इट, एवढंच आहे या चॅप्टर मध्ये. ओके, सिंपल आहे. काही जर डाऊट्स असतील तर विचारा. ठीक आहे, थँक्यू.